राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यास प्रत्येक मतदाराला चक्क 5,000 रुपये देण्याचं आश्वासन सांगली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश दादा सनदी यांनी दिलंय। राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहनही राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी यावेळी बोलताना दिलंय। नमस्कार। राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला 5,000 रुपये देण्यात येईल। आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मतदारांना विकत घेतले जात आहे 200 आणि 500 रुपयामध्ये। हे जर थांबवायचं असेल तर लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आज लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये 1500 रुपये दिले जातात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला 5,000 रुपये दिले जाईल। त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे असे मी मतदारांना आवाहन करतो। माझं नाव श्री सतीश भूपाल सनदी, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा सांगली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आहे। माझे निवडणूक चिन्ह आहे शिट्टी। शिट्टी या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे मी आवाहन करतो। मी श्री बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय समाज पक्षाचा संघटक, आज या सांगली शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश सनदी याच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलो आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सांगली शहरात आपण हा उमेदवार दिलेला आहे। सांगली विधानसभा मतदारसंघात असेल किंवा राज्यात असेल, महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून जे रणकंदन माजलेलं आहे, जे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, त्या संभ्रमाचा सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहे। एका बाजूला महागाईचा आकडोंब माजलेला आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधली जी दुफळी तुम्हाला दिसून येते, त्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना पर्यायाची आवश्यकता आहे आणि हा पर्याय देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही राज्यभर करत असताना सांगली विधानसभा मतदारसंघातही आम्ही एक स्वच्छ उमेदवार सतीश सनदी यांच्या माध्यमातून दिलेला आहे। तर सांगली मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी याचा अभ्यास करून ज्या पद्धतीने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रणकंदन माजलेलं आहे, जी दुफळी माजलेली आहे, जे त्यांचे खाऊबा धोरण आहे, महागाईवर त्यांचा कुठलाही ताबा नाही, अनेक नुसत्या घोषणा केल्या जातात पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काहीही दिलं जात नाही, जनतेला उपेक्षित ठेवलं जातं आणि त्यासाठी सर्वसामान्य असलेला उमेदवार या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून दिलेला आहे। त्याला निवडून आणण्याचं काम सांगलीच्या मतदारांनी करावं अशी अपेक्षा आहे।